तर या संपूर्ण प्रकरणावरती फडणवीसांनी रोखठोक भूमिका मांडलेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तर जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कोणताही एका व्यक्तीला अटक करता येत नाही। डावे आणि उजवे आहेत का यात खूप फरक आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर दहशतवादी विरोधी बिल असल्यास पाठिंबा देण्याची ठाकरेंची भूमिका। मवियाच्या शिष्टमंडळानं राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी। जनसुरक्षा विधेयकावरती स्वाक्षरी न करण्याचीही विनंती। ठाण्यात एकाच महिलेकडून अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हनी ट्रॅपची चर्चा। बड्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी उकळल्याचा संशय। ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती। ना हनी ना ट्रॅप, कुठेही अशी घटना नाही, पुरावे नाही, तक्रार नाही। नाना पटोलेंनी केलेली हनी ट्रॅपचे आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळले। नाना, आमच्यापर्यंत बॉम्ब आला नाही, नीट पुरावे द्यायचे ना, फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला। अवैध भोंगे आढळल्यास संबंधित विभागातल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, फडणवीसांची माहिती। मेट्रो 3 ऑक्टोबर पर्यंत कार्यान्वित करणार। 14 मेट्रो मार्गांची कामं सुरू असल्याची फडणवीसांची माहिती। एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करून यातून मेट्रो, मोनो, वॉटर ट्रान्सपोर्टनं प्रवास करता येईल अशीही माहिती। तसंच सर्व लोकल एसी होणार, तिकीट दर तेज राहणार असल्याची माहिती। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही। प्रकरणात 1.5 महिन्यांनंतर एक महिला साक्षीदार समोर आली। मोठ्या प्रमाणावरती तपास सुरू। तपास थांबवल्याच्या आरोपांवरती फडणवीसांचं उत्तर। आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंवरती गुन्हा दाखल। पतीच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी विषप्राशन केल्यानं बीड पोलिसात गुन्हा नोंद। गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटर करा, ज्ञानेश्वरी मुंडेंचा संताप। धारावीची जमीन अदानींना नाही, डीआरपीला दिलेली आहे। फडणवीसांनी केलं स्पष्ट। अदानी विकासक पार्टनर म्हणून सहभागी। प्रकल्पाचा खर्च 95,000 कोटी। उद्योजकांना तिथेच जागा दिली जाणार असल्याचं केलं स्पष्ट।